मंडळी, नवी मुंबईतल्या घणसोली महापालिकेच्या शाळेतील 8वीच्या विद्यार्थ्याचा सहली दरम्यान मृत्यू झाला होता आणि या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती हाती आली आहे। त्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं उघड झालंय। इमॅजिका थीम पार्कमध्ये झालेल्या सहली दरम्यान आयुष सिंह या 14 वर्षाच्या विद्यार्थ्याला अचानक चक्कर आली। त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी खालापूर पोलीस अधिक तपास करत आहेत। सदर विद्यार्थी जो आहे तर त्याला हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच जागेवर तो मयत झाल्याचे घोषित करण्यात आले। सदरचा जो मृत्यू आहे तर तो ॲडव्हान्स PM रिपोर्ट जे आपल्याला प्राप्त झालं त्यामध्ये ॲक्यूट कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट याच्यामुळे सदरचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे व त्या अनुषंगाने खालापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी अकस्मात मृत्यूची आपण नोंद केलेली आहे। घणसोलीतल्या महापालिकेच्या शाळेतल्या 8वीतल्या विद्यार्थ्याचा सहली दरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। सरकारी आदेशानुसार सहलीसाठी ऐतिहासिक सांस्कृतिक ठिकाणी किंवा खेडेगावात जाण्याची परवानगी असताना इमॅजिका थीम पार्कमध्ये महापालिका विद्यार्थ्यांची सहल का नेली, असा सवाल मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी विचारलाय। या सहलीत विद्यार्थ्यांची योग्य काळजी न घेऊ शकलेल्या शिक्षक आणि उपायुक्तांवर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेनं दिलाय। इमॅजिका पार्क हे ॲडव्हेंचर पार्क आहे, हे वॉटर पार्क आहे। इथे जर सहली काढण्यात येऊ नये असं राज्य शासन म्हणतं आणि तरी सुद्धा त्याच ठिकाणी सहली काढल्या जातात। किमान 2-1 कोटीचा खर्च महानगरपालिकेने या सहलीवरती केलाय। हे सगळं पैशांसाठी चालू होतं। शिक्षण उपायुक्ताला, शिक्षण अधिकारी, कंत्राटदार, मुख्याध्यापक आणि शिक्षक हे 5ही घटक याला जबाबदार आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।